नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ठाण्यात 200 इमारती संदर्भात आयुक्तांच्या निर्णयाला राष्ट्रवादीचे आवाहन. नागरिकांना वेठीस धरण्यापेक्षा बिल्डर व दोषींवर कारवाई करण्याची मागणी. वादग्रस्त पोलीस निरीक्षक जिवाजीराव जाधव यांची मुलुंड पोलीस स्थानकातून बदली. मराठी ग्रंथसंग्रहालय आणि स्पेक्ट्रा क्लबच्या वतीने लेखक विश्वास कुलकर्णी लिखित थोडं आहे थोडं अजून हवं आहे पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न. मराठी ग्रंथसंग्रहालय आणि स्पेक्ट्रा लॅबच्या वतीने पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लेखक विश्वास कुलकर्णी यांच्या थोडं आहे थोडं अजून हवं आहे या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून दाकरू सोमण तर मधुसूदन खांबोटे, माय गोखले, कार्याध्यक्ष रवींद्र वैती, वृषाली फडके, वृंदा कुलकर्णी इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. दाकरू सोमण यांनी या पुस्तकात प्रस्तावना लिहिली असून कादंबरीप्रमाणे मनोरंजक असे पुस्तक असल्याचे सांगत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पुस्तकावरील शीर्षकाखाली X+DX असे असून X म्हणजे जीवनात तुमच्याकडे आहे तर DX म्हणजे मिळवले असा यातून बोध होत असल्याचेही त्यांनी म्हटले. कुलकर्णी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सण उत्सवाची माहिती आहे, पण सण उत्सव कशासाठी आहेत ते त्यांनी विस्तृतपणे सांगितलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सण उत्सव साजरे करताना त्याच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, मूळ उद्देश काय ते त्यांनी सांगितलं. आणि व्यवस्थापन शास्त्र, तुम्ही आम्ही जीवन जगतो ते व्यवस्थापन शास्त्र जर जाणून घेऊन जीवन जगलो तर मला वाटतं जीवनामध्ये बरंच काही करता येईल. X म्हणजे आपल्याकडे आहे ते आणि DX म्हणजे जीवनामध्ये आपण मिळवतो ते. DX आपल्याला वाढवता येईल आणि असा जर वाढवला तर आपण नक्कीच सर्वांना मदत करू शकू आणि जीवन यशस्वी. लेखक विश्वास कुलकर्णी यांनी या पुस्तकाविषयी माहिती देत तरुणांकरिता मॅनेजमेंटची सूत्रे व मार्गदर्शक ठरणारे पुस्तक असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामध्ये करिअरसाठी उपयुक्त असं पण जरा रंजकपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सणावारांचा आधार घेऊन त्याच्यातून जे काही छोट्या छोट्या आपल्या रीतिरिवाज आहेत त्यांचा मॅनेजमेंटच्या दृष्टीने कसं उपयोग होईल हे दाखवायचा प्रयत्न. त्यांना असं म्हणेल की वाचनाची आवड ठेवली तर बरंच काही इनपुट्स तुम्ही घेऊ शकता, कारण इतर बरेच इनपुट्स आहेत की ज्याचा फारसा उपयोग होत नाही. सिलेक्टेड वाचन केलं तर चांगलं काही आपण मिळवू शकतो. श्रोत्यांचाही या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद लाभला. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. किरणोत्सवाच्या निमित्ताने मुलुंडमध्ये शीख समाजाची भव्य शोभायात्रा. किरणोत्सव उत्सवाच्या निमित्ताने मुलुंड कॉलनी येथील गुरुद्वारामधून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मुलुंड परिसरातील शीख बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शीख बांधवांनी या शोभायात्रेत मोठ्या उत्साहाने भाग घेतला होता. पारंपरिक वेशभूषा करून शीख बांधव या शोभायात्रेत सामील झाले. तलवारींच्या चित्तथरक कसरती दाखवणारे पथक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. या शोभायात्रेला लहान मोठे सर्वजण सामील झाले तर स्त्रियांनीही या शोभायात्रेत मोठा सहभाग दर्शविला. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोवाडेसह कौस्तुभदार व्यास, S9 न्यूज मुंबई. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याभोवतालची हिरवळ पाण्याअभावी सुकली. ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर अनेक राजकीय डावपेच करीत आरपीआय नेत्यांच्या मागणीनुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने येथे विविध मान्यवरांच्या उपस्थित सांस्कृतिक कार्यक्रम राबवित पुतळ्याचा लोकार्पण सोहळाही करण्यात आला होता. या पुतळ्याभोवती चौथरा उभारत सुशोभीकरणाकरिता शोभेची झाडेही लावण्यात आली होती. मात्र झाडांच्या लागवडीनंतर त्याची देखभाल करणेही तितकेच आवश्यक असते. येथील झाडांना पालिकेकडून वेळच्या वेळी पाण्याचा पुरवठा न झाल्याने येथील शोभेची झाडे सध्या सुकून गेली आहेत. सुकलेल्या झाडांच्या कुंड्या पुतळ्याच्या सभोवतालच्या भागात अद्यापही तशाच आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्र जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्र जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. अखेर वादग्रस्त पोलीस निरीक्षक जीवाजीराव जाधव यांची मुलुंड पोलीस स्थानकातून बदली. मुलुंड पोलीस स्थानकाचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक जीवाजीराव जाधव यांची अखेर बदली करण्यात आली. मुलुंड सिटीझन फोरमच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या मुलुंडकरांच्या सह्यांच्या मोहिमेमुळे आणि भ्रष्टाचाराच्या ठोस पुराव्यांमुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवाजीराव जाधव यांची याचिका उच्च न्यायालयानेही फेटाळली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुलुंड सिटीझन फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष व्यक्त केला, तर ज्वेलर्स असोसिएशनच्या भगवती जैन यांनी आपल्या न्यायालयीन लढ्याबद्दल माहिती दिली. उसमें जीवाजीराव जाधव का जो SB1 में जो ट्रांसफर हुआ था, उसको जो स्टे था ना, उसको उन्होंने खारिज कर दिया. खारिज करने के बाद आज उसको मतलब कि उसको यहाँ से रिक्त होना है. तो ये हम 2 साल पहले लगभग जनवरी 2011 में हमारे साथ करीब 23 ज्वेलर्स को साथ में बंद करके उसने जो मारपीट किया रिश्वत के लिए, जो 5,000 और 10,000 रुपये लगभग महीने का 5 लाख रुपए मांग रहा था, उसके लिए हमने कमिश्नर ऑफ पुलिस को कंप्लेन किया और उसके ऊपर उन्होंने जो कार्रवाई की, एसीपी ने, डीसीपी साहब ने उसके ऊपर रिपोर्ट फाइल की कि ये आदमी यहाँ इस ऑफिसर को इस मुलुंड पुलिस चौकी में रहने के लायक पद नहीं है. उसके बावजूद भी ये ऊपर नीचे रिश्वत काम कर करके यहीं ठका रहा और हम लोग ज्वेलर्स वाले को लास्ट 2 साल से परेशान कर रहा था. उससे आज हम न्यायालय से हमें आज मुक्ति मिली. या लढ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे इंटकचे पदाधिकारी राकेश शेट्टी यांनी या संदर्भात अधिक माहिती S9शी बोलताना दिली. देखिए, सबसे पहले तो मैं ऑनरेबल हाई कोर्ट को धन्यवाद करना चाहता हूँ. मुलुंड ज्वेलर एसोसिएशन और एकता दी पावर ऑफ यूथ एंड यूनिटी, ये NGO ने सीनियर पुलिस इंस्पेक्टर जीवाजीराव जाधव के खिलाफ भ्रष्टाचार का जो आरोप लगाया था, और हम लोग महाराष्ट्र के गृह मंत्री श्री RR पाटिल जी को मिले थे. उनको बताया था कि ये जो पुलिस ऑफिसर है भ्रष्ट है, और इन्होंने ज्वेलर एसोसिएशन से मंथली 5 लाख हफ्ता प्रोटेक्शन मनी मांगा था, जिसका विरोध इसके अध्यक्ष भगवती जैन जी और मेंबर्स ने किया, जिसके कारण इनको रात भर 2 दिन तक लॉकअप में रखा गया. तो बहुत अन्याय ज्वेलरी एसोसिएशन के ऊपर हुआ, उनके मेंबर के ऊपर हुआ, और ये भ्रष्टाचार का एक पूरा एग्जाम्पल है जीवाजीराव जाधव. इसलिए RR पाटिल जी ने ताबड़तोड़ एक्शन लिया और इसको साइड ब्रांच SB1 में ट्रांसफर कर दिया. मगर जीवाजीराव जाधव ने मुंबई कमिश्नर ऑफ पुलिस को चैलेंज करते हुए मैट में गया. मैट में भी उसका एप्लीकेशन खारिज हो गया. उसके बाद मैट का जो ऑर्डर है उसको चैलेंज करते हुए वो मुंबई हाई कोर्ट में गया. आज उनका तारीख था. आज माननीय न्यायाधीश जी ने उसका जो एप्लीकेशन है उसको खारिज करते हुए उसको कमिश्नर का जो ऑर्डर है उसको फॉलो करना है. और मैं ये समझता हूँ कि ज्वेलर एसोसिएशन और मुलुंड की जो जनता है, जो 5,000 जनता ने साइन किया सीनियर इंस्पेक्टर के अगेंस्ट, उनकी जीत हुई. और मैं पूरा श्रेय मुलुंड की जनता और ज्वेलर एसोसिएशन को देना चाहूँगा. यामुळे आता पोलीस समाजसेवकांना कोणताही त्रास देणार नाहीत असा आशावाद मुलुंड सिटीझन फोरमचे कन्हैयालाल गुप्ता यांनी व्यक्त केला. मैं सबसे पहले मुलुंड की तमाम सर्वसामान्य जनता का तहे दिल से आभार व्यक्त करता हूं, जिन्होंने अत्याचार, अन्याय और भ्रष्टाचार के विरोध में जो हमने स्वाक्षरी मुहिम किया था उसमें उन्होंने हमारा साथ दिया. खास करके जीवाजीराव जाधव
जिस तरीके से आज हमें विजय मिली है न्यायाधीश की तरफ से, सर्वसामान्य जनता की ये विजय है, ये सब श्रेय मैं मुलुंड की जनता और ज्वेलर्स को और व्यापारियों को देना चाहता हूँ। और ख़ास करके इस मुलुंड में एक ऐसा इतिहास रचा गया कि जनता की ताकत क्या है आज आम लोगों को भी पता चला। कायदा और कानून में जो विश्वास करने वाले लोग हैं उनका विश्वास बढ़ा है, उनके अंदर एक आनंद की लहर हुई है और ख़ास करके एक रावण राज्य का आज अंत हुआ है। और विशेष करके दशहरा और दीपावली की तरह हम इसको मनाना चाहते हैं, लेकिन कायदे और कानून के दायरे में रहकर, क्योंकि कायदे और कानून को मानने वाले लोगों में हमेशा कायदे और कानून के प्रति प्यार और विश्वास होता है। विशेष करके माननीय मुख्य न्यायाधीश आर पाटिल, सम्माननीय मुलुंड सिटीजन फोरम के सभी पदाधिकारियों का मैं तहे दिल से शुक्रिया करता हूं कि जो भी कई ऐसे लोगों को फंसाए गए थे झूठे केसेस में, सचमुच उनकी न्याय मिली है। झूठ का जो है वो अंत हुआ है और सच का जीत हुआ है, और सच की जीत हमेशा होती है। मराठीमध्ये एक म्हणणं आहे, खराला मरण नसतो, ज्याला देव तारी त्याला कोण मारी। आणि आज एकामेका सहाय करू आणि अवघे करू सुपंथ या नात्याने आम्हाला यश मिळालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोहाडेसह कौस्तुभ दरवेश, एसएन न्यूज, मुंबई. 2 माळ्यांच्या इमारतीवर 3 माळे ठोकलेल्या 200 इमारती पाडणार असल्याच्या आयुक्तांच्या निर्णयाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आवाहन. बुधवारी झालेल्या महासभेत आयुक्तांनी 200 इमारतींवरील अनधिकृत माळे पाडण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे शिवसेना भाजपच्या नेत्यांनी स्वागत केले. आयुक्त असीम गुप्ता यांच्या निर्णयावर खोडी काढत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एकाही इमारतीवर हातोडा पडू देणार नाही, तसेच लोकांना बेघरही होऊ देणार नाही असे जाहीर केले आहे. तसेच या इमारती तात्कालीन आयुक्त, पालिका अधिकारी व बिल्डर यांच्या संगनमतानेच झाल्याचा आरोपही त्यांनी केला. तर दोषी पालिका अधिकारी व बिल्डरांना फासावर लटकवा, पण लोकांना बेघर होऊ देणार नाही असा पवित्र आता आव्हाडांनी घेतला आहे. तर स्ट्रक्चर ऑडिट करणे हा मुद्दा महत्त्वाचा असून ते आवश्यकही असल्याचे काही नेत्यांनी म्हटले. एवढेच नव्हे, त्याचा खर्च ठाणे महानगरपालिका करासोबत वसूल करण्याचा आयुक्तांचा निर्णय. तर एरवी तेरवी यांना त्या टेंडरचा गाजावाजा करणाऱ्या पालिका प्रशासनाने स्ट्रक्चर ऑडिट करावे असा मुद्दा मांडत भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पापाचा भुर्दंड सर्वसामान्यांनी का सोसावा असा सवाल आव्हाडांनी मुलाखतीदरम्यान उपस्थित केला आहे. आता सडनली म्युन्सिपालिटीला जागा आली नाही, आता सगळं तोडून टाका. गरिबांनी जायचं कुठे? बिल्डरला बोलवा, पोलिसांनी हस्तक्षेप करावा. आणि ह्याच्या चीटिंग, फोर्जरी सगळ्या केसेस आहेत ना. म्हणजे गोर गरिबांना वालीच नाही, कमावणारा कमवून गेला, करणारा करून गेला आणि आता भोग आम्ही भोगायचो. ठाणे शहरात हे सगळीकडे झालेलं आहे आणि किंबहुना माझ्या मतदारसंघात कमी इतके जास्त ठाणे शहरात आहे. पण ठाणे शहर म्हणजे हे सगळं शहर आपलं आहे. या शहरामध्ये असं जर अनागोंदी आणि अराजक माजवणारा कार्यक्रम होणार असेल तर त्याला विरोध करणं म्हणजे कोणाला काय वाटत असेल तर वाटत असेल, पण गरीबाला त्रास होणारा कुठलेही आम्ही होऊ देणार. कोणामुळे झालं हे सगळं? महापालिकेची जबाबदारी काहीच नाही. म्हणजे काय जे काय झालं ते आम्हाला माहित नाही, आता तुम्ही त्याचं भोगा असं नाही होत. महानगरपालिका ही संस्था आहे, इन्स्टिट्यूशन, आणि इन्स्टिट्यूशनचं ऑब्लिगेशन जनतेचं असतं. तुमचं उत्तरदायित्व कोणाचं आहे? तुमची बांधिलकी कोणाची आहे? राजकारण्यांची नाही आहे. तुम्हाला पैसे कोण देतं? टॅक्सपेयर देतं ना. मग टॅक्सपेयर्सवरती जेव्हा तुमच्या चुकांमुळे भूदंड भोगावा लागतो त्याचा तुमच्यावरती भार घ्या. तुम्ही करा ना स्ट्रक्चरल ऑडिट. आता प्रत्येक बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेने करावं का? टाकावेत 5-10 कोटी रुपये शहरासाठी, काही होत नाही. एरवी तेरवी ह्या टेंडर्समध्ये आणि त्या टेंडरमध्ये त्या वाढीव ह्याच्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे. मग त्याच्यामध्ये ह्याच्यात जर 10 कोटी आणि 20 कोटी जर जनतेसाठी टाकले आणि गोरगरिबांच्या खिशातनं पैसे न जाता महानगरपालिकेने टाकलं तर चांगलीच गोष्ट आहे. भौगोलिक हा म्हणजे भूगर्भामध्ये झालेल्या हालचालींमुळे घडतंय असं मला स्पष्ट मत आहे. ह्याच्यामध्ये रासायनिक दृष्टिकोन घेऊन काही शास्त्रज्ञांना त्याच्यामध्ये सहभागी करून त्याची चाचपणी त्याच्यात म्हणजे भूगर्भात खरंच काय हालचाली होत आहेत का ह्याची माहिती घेणं गरजेचं आहे. त्यामुळे भूगर्भ शास्त्रज्ञांना ह्याच्यामध्ये घालून काही एका बाजूला डोंगर आहे, दुसऱ्या बाजूला खाडी आणि मध्ये कळवा आणि मोकळा आहे. त्यामुळे खाडीचं पाणी आणि ह्या पाण्याच्या दबावाने भूगर्भामध्ये काही हालचाली झाल्या असतील तर त्या अत्यंत धोकादायक ठरतील कालांतराने. ही भीती लक्षात घेऊन शासनाने त्वरित मध्यस्थी करावी अशी मी विनंती केली. कळव्यात अन्नपूर्णा इमारती दुर्घटनेनंतर आणखी काही इमारतींना तडे गेले असून नागरिकांच्या सुरक्षेपोटी त्या रिकाम्याही करण्यात आल्या.
भूगर्भातील हालचालींमुळे अशा घटना घडत असून शास्त्रज्ञांना हाताशी घेऊन त्याबद्दल लवकरच अभ्यास सुरू केला जाणार असल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. एकंदरच नागरिकांना बेघर होऊ न देता दोषी पालिका अधिकारी व बिल्डरांवर कारवाईची मागणी करत आव्हाड आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याने नागरिकांनीही बेदखलपणे राहणे हे हितकारक ठरत असल्याचे सद्यस्थितीवरून दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. मुलुंडमध्ये धूम स्टाईलने सोनसाखळीचे चोर सीसीटीव्हीत सापडूनही मुलुंड पोलीस अद्यापही अंधारात. मुलुंडमध्ये सलगपणे साखळी चोरीच्या घटना घडत असतानाही पोलीस प्रशासन अद्यापही सुस्तावस्थेत आहे. 4-5 दिवसापूर्वी घडलेल्या घटनेचे आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद होऊनही पोलिसांनी अद्याप या आरोपींना अटक केलेले नाही. गीताबेन या महिलेची 3.5 तोळ्याची सोन्याची साखळी चोरीस केल्यानंतर तक्रार दाखल होऊनही अद्याप कोणतीही कारवाई याबाबत झालेली नाही. हे साखळी चोर दुचाकीवर स्वार होते. त्यांनी आपले ओळख लपवण्यासाठी हेल्मेटही घातले होते. पण या चोरांनी साखळी चोरी करण्यापूर्वी आपला चेहरा गीताबेन यांना दाखवल्यानंतर त्यांच्या गळ्यातील 3.5 तोळ्याची साखळी हिसकावून नेली आणि जाताना त्या चोराने त्यांना टाटा करत धूम स्टाईलने पळ काढल्याचे गीताबेन यांनी सांगितले. तर आपण चोराचा चेहरा बघितला असून पोलिसांना आपण चोराचे स्केच काढण्याबद्दल सांगितले. तरीही पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गीताबेन यांनी S9शी बोलताना केला. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. समन्वय प्रतिष्ठान आयोजित वसंत बाल महोत्सवाचा एक सूर एक ताल कार्यक्रमाने शुभारंभ. समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने शाळकरी मुलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता दादोजी कोंडो स्टेडियममध्ये वसंत बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ठाण्यातील सर्व माध्यमांच्या शाळा सहभागी झाल्या असून जवळजवळ 35,000 ते 40,000 विद्यार्थ्यांची उपस्थिती येथे लाभली. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली ती महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री R.R. पाटील यांची. तसेच माहिती व उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री राजेश टोपे, शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान, विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री गणेश नाईक, खासदार डॉ. संजीव
नाईक, पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी, उपमहापौर मिलिंद पाटणकर इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. तर बालमहोत्सवाची सुरुवात ही एक सूर्य एक ताल या कार्यक्रमाने करण्यात आली. शाळकरी मुलेही मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाचा आनंद घेत होती. 2000 किलो वजनाचा सर्वात मोठा केक येथे मान्यवरांच्या हस्ते कापण्यात आला. यावेळी मुलांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीही करण्यात आली. या सर्व कार्यक्रमाअंतर्गत मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हा टिपण्यासारखा होता. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, SN न्यूज ठाणे. भांडूप जंगल मंगल रोडवरून सुमो गाडी झाली चोरी, अद्यापही गाडीचा शोध सुरू. भांडूप जंगल मंगल रोड परिसरात पार्क करून ठेवलेली सचिन पवार यांची टाटा सुमो गाडी अज्ञात चोरट्यांनी पळवली. मोनालिसा साडी सेंटर जंगल मंगल रोड येथे नेहमीप्रमाणे पार्क केलेली टाटा सुमो जागेवर न दिसल्याने सचिन पवार यांनी भांडूप पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार केली आहे. 6 महिन्यांपूर्वी भारत चव्हाण यांच्याकडून खासगी वापरासाठी विकत घेतलेली गाडी न मिळाल्याने भांडूप पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आल्याचे सचिन पवार यांनी S9शी बोलताना सांगितले. माझी गाडी 15 तारखेला शुक्रवार रात्री या जागेवर पार्किंग केली होती. ती 15 तारखेला रात्री गायब झालेली आहे. तर त्या गाडीची मी FIR 16 तारखेला सकाळी कुलकर्णी दीपाली कुलकर्णी मॅडम आहेत, उपनिरीक्षक आहेत, त्यांच्याकडे मी दाखल केली. तर त्यांनी माझी सविस्तर माहिती लिहून घेतलेली असताना ते चौकशी करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. पण सदर म्हणजे असं आहे की गाडी माझी 6 महिने मी पूर्वी घेतली होती. 6 महिने माझी गाडी इथेच पार्किंग होती. इथून शुक्रवारी रात्री गाडी पार्किंगमधून चोरी केलेली आहे. ते गाडीचा नंबर आहे MH14 AM 1457, सफेद कलरची गाडी आहे. गाडीमध्ये पुढच्या काचेवर ज्योतिबा प्रसन्न लिहिलेले आहे आणि पाठीमागे पद्मावती प्रसन्न आणि कॉर्नरला पाठीमागच्या काचेवर शुभम आणि गौरव अशी 2 नावं लिहिलेली आहेत. तर मी आता प्रेसमधून असं सांगतो की ज्याला कोणाला ही गाडी म्हणजे मिळेल त्याने 9757 438719 या नंबरवरती कॉल करून मला प्लीज कळवावं. तर जर कुणाला ही गाडी आढळल्यास त्यांनी त्वरित पोलीस स्थानकात संपर्क साधावा असे आवाहनही सचिन पवार यांनी केले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोवाडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ठाण्यात 200 इमारती संदर्भात आयुक्तांच्या निर्णयाला राष्ट्रवादीचे आवाहन. नागरिकांना वेठीस धरण्यापेक्षा बिल्डर व दोषींवर कारवाई करण्याची मागणी. वादग्रस्त पोलीस निरीक्षक जिवाजीराव जाधव यांची मुलुंड पोलीस स्थानकातून बदली. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.